रामगिरी महाराजांचा सप्त्याला उपस्थिती लावण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आलेले आहेत। कोकाटे साहेब, काय सांगाल? लाखो लोक आलेत, तुम्ही स्वतः सहभागी झालात। गंगागिरी महाराजांचा सालाबादप्रमाणे याही वर्षी सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे। आमचे मित्र आहेत इथले आमदार प्राध्यापक बोरनारे सर आणि रामगिरी महाराज या दोघांच्याही प्रयत्नाने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सप्त्याचं आयोजन केलेलं आहे। रामगिरी महाराजांनी मागच्या वर्षी सिन्नर तालुक्यामध्ये सप्ताह या ठिकाणी आयोजित केला होता। मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा उत्साह होता, लोकांनी सहभाग नोंदवला। याही वर्षी विशेष करून आमचा तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये या सप्त्याच्या या संपूर्ण सहभागामध्ये झोकून त्यांनी घेतलेला आहे आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे, याचा मला विशेष आनंद आहे। आणि या सप्त्याच्या शुभारंभासाठी मी जाणीवपूर्वक या ठिकाणी आलेलो आहे। मला खात्री आणि विश्वास आहे हा सप्ताह अत्यंत उत्साहाने या ठिकाणी आमचे तरुण वर्ग पार पाडतील। कृषी प्रदर्शन सुद्धा आपल्या खात्याच्या वतीने आयोजित केले। हो, कृषी प्रदर्शन हे दरवर्षी गंगागिरी महाराज सप्त्याच्या निमित्तानं रामगिरी महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी आयोजित करतात। आमच्या शेतकरी बांधवांना नवनवीन ज्ञान मिळावं आणि त्यांना नवनवीन आयडिया मिळाव्यात यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कृषी प्रदर्शन दरवर्षी त्या ठिकाणी आयोजित करतात। याही वर्षी त्यांनी केलं, त्याचं उद्घाटन समारंभ माझ्या हस्ते ठेवलेला आहे। त्यामुळे मी उद्घाटन करून या ठिकाणी पुढे सप्त्याला शुभेच्छा देऊन आणि पुढे या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे। शेवटी तुमच्यावरची सगळी संकट टळली म्हणायची आज। मी राजकीयदृष्ट्या आज काही बोलू इच्छित नाही। त्यामध्ये आजचा हा धार्मिक वातावरण आहे, धार्मिक सोहळा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेत। त्यामुळे राजकीय गोष्टीवरती बोलणं उचित होणार नाही। त्यामध्ये मला या ठिकाणी तर रस नाही आणि आपल्याला काही बोलायचं असेल तर वरिष्ठाशी बोलावं। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी आपण बोलावं, पण या संदर्भात मी काही बोलू इच्छित नाही। धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालात, संत महंताचा आशीर्वाद असतो, म्हणून हा प्रश्न होता की संकट टळली का? नाही, मी धार्मिक कार्यक्रमामध्ये कायम असतो, आजच नाही आहे। धार्मिक कार्यक्रमामध्ये मी कायम असतो आणि हा माझा छंद आहे, हा संस्कार आहे। माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियाने दिलेला हा संस्कार आहे। हा संस्कार महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला पुढे नेण्यासाठी निश्चितपणे प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी मला काम करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून मी 100% काम करणार आहे। अजितदादांनी तुम्हाला काही सूचना दिल्याच्या बातम्या सुद्धा काल समोर आल्या, काय काय सूचना आहेत? मी राजकीय दृष्ट्या या ठिकाणी काहीही भाष्य करू इच्छित नाही। तर हे आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राजकीय दृष्ट्या बोलणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र त्यांनी रामगिरी महाराजाच्या सप्ताहाला उपस्थिती लावली आहे। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।